Thank you.
मने मुक्ती परनिगेलो वरी आता दिवसचारी खेळी आता निश्चिती पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची आ विठ्ठल 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 हरा विठ्ठल हरा विठ्ठल 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 हरा हरा विठ्ठल विठ्ठल हरा याच्यासाठी केला होता हास महायोग पीठे तटे भीमरत्या वरं कुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत प्रतिष्ठन्त तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करो प्रथमान मना पाण्डुरङ्ग करो प्रथमान मना प्रथमान मन पांडुरंग करू प्रथमान मन पांडुरंग करू प्रथमान मना पांडुरंग करू प्रथमान मना पांडुरंग करू प्रथमान मन पांडुरंग करू प्रथमान मन दूसरे चरणा संततिया 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 प्रदान कथे काळी चारो चक्र प्रदान कथे काळी चारो चक्र प्रदान कथे काळी चारो चक्र प्रदान कथे काळी चारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बोला
लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो पावन भाव चराचरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तोची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या याजसाठी केला होता ठास शेवटचा दिस गोडवावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंतलिया धावा तृष्णेची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला व घेतलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा देवनिवासी तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंगाच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार देते. कैलासवासी चंद्रकलाबाई प्रल्हादराव शिंदे यांना मंगळवार दिनांक 15/4/2025 रोजी देवज्ञान झाल्या. त्यांच्या गोडजेवणामुळे कार्यक्रम म्हणून माझी ही कीर्तन रूपी सेवा आयोजित करण्यात आलेली आहे. कैलासवासी चंद्रकलाबाई प्रल्हादराव शिंदे यांच्या पश्चात किंवा माघारी यांची मुले मुली नातवंड आणि उपस्थित सर्व नातेवाईक गायक वृंद वादक वृंद आणि माझे गुरुवरे ज्यांच्यामुळे मला इथे उभा राहण्याचे योग असे हवप माधव महाराज राजे आणि हवप दालमणी धीरज महाराज दरोडे आणि तुम्ही श्रोतेजन तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि मी माझ्या सेवेला प्रारंभ करते. यांचे मुले प्रकाश प्रल्हाद शिंदे, आकाश प्रकाश शिंदे, अभय प्रकाश शिंदे आणि मुली कमल गुंडू गोंगडे, विमल सुभाष कुरे. विठाला विठाला माझे गुरुवर्य, माझे आई वडील, माझे देवस्थान जी जशी बुद्धी देतील तशी मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेन. विठाला संत होते
कळले नाही. संत या पृथ्वी तलावून गेले तरी तेव्हा कळले. असंच आपल्या आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी केलेला ती आहे. आई होती त्यावेळेस कळाली नाही, आई गेली या पृथ्वी त्यावेळेस तेव्हा कळाली. शिर्डीचे उदाहरण, शिर्डीचे साईबाबा होते, त्यांना दिव्यासाठी तेल मागत होते, कोणी दिले नाही त्यावेळेस. पण आता त्या शिर्डीच्या देवस्थानामध्ये आपली माणसं शिर्डीचे साईनाथ शिर्डीचे विठाला 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 शिर्डीचे लोक आज आपल्याला त्यांच्या नावावर ताबीज काय काय विकताना दिसत आहेत, हार फुलं काय काय विकताना दिसतात. तसे संत ज्यावेळेस संत मागत होते दिव्यासाठी तेल त्यावेळेस कोणी दिलं नाही. संत या पृथ्वी तलावून गेले त्यावेळेस कळाले. तसेच आई ज्यावेळेस इथून कळाली त्यावेळेस या परिवाराला दुःख काय, आईचं दुःख काय असतं ते कळालं. विठाला 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 आज आपल्याला जीवन जगण्यासाठी वस्त्र काय काय लागतं ना, भरपूर लागतं ना. तसंच आपल्याला ग्रंथही जीवनात उपस्थित असावे लागतात. म्हणून ज्ञानेश्वरी 5 ग्रंथ आपल्या जीवनात उपयोगी आहेत. ते म्हणजे पहिला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी, दुसरा ग्रंथ म्हणजे अमृतानुभव, तिसरा ग्रंथ म्हणजे चांगदेव, पाचवा म्हणजेच हरिपाठ. तर ज्ञानेश्वरी कोणासाठी? ज्ञान जिज्ञानूसाठी. संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी, केलेसी मराठी गीता देवी. जनाबाई म्हणतात ते मायत ज्ञानेश्वरी, भक्त जना माहेश्वरी. असा हा ज्ञानासाठी लिहिलेला ज्ञान संपन्न ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी. विठाल विठाल दुसरा ग्रंथ म्हणजे अमृतानुभव. हा ग्रंथ कोणासाठी? तर सिद्ध महापुरुषांसाठी. चांगदेव 65 कोणासाठी? तर योग साधकांसाठी. कशावरून? स्वस्ती श्री वटेशू जो लोभनी जगता वासू, दावी माग विकासू प्रगटला करी. चांगदेवासारख्या योग्याला जे उपदेशून जे 65 वयाचे प्रकरण लिहिले त्यास चांगदेव 65 असे म्हणतात. विठाल 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 14 वर्षांचे तंपती तिरवासी, येऊनी चांगदेव लक्ती चरणासी. करोनी कृपा देवनु राहिले त्यासी, देऊनी आत्मज्ञान केले सहवासी. बहिणाबाई म्हणतात माझी मुक्ताई मुक्ताई, माझी मुक्ताई मुक्ताई. 7 वर्षाच लेकरू, चांगदेव योग्याने तिला मानले रे गुरु. असा हा चांगदेव ज्याने योग सामर्थ्याने 14 वेळा मृत्यूला परत केले त्यासाठी लिहिलेला ग्रंथ म्हणजेच चांगदेव 65. सर्वात शेवटी हरिपाठ नावाचा ग्रंथ लिहिला, तो म्हणजे सर्वसामान्य प्रापंचिक लोकांसाठी म्हणजे तुमच्या आमच्यासाठी. आता इथं किती जणांना हरिपाठ पाठ आहे? वर हात करा पाहू. इथं तर सगळ्या जणांना हरिपाठ पाठ दिसते जरा जवळ. तर मग हरिपाठामध्ये 28 अभंग किती? तुम्ही बरोबर सांगितलं. पण एक हरिपाठाच्या व्यतिरिक्त शपथ घेतलेला असतो म्हणून अभंग हरिपाठ असतील 28, रचले जे विश्वाचे ज्ञानदेव. पण अभंगच हरिपाठातला नाही. जर असतात तर तुम्ही घेतला असता दररोज हरिपाठामध्ये येऊन घेता का? तर हरिपाठ अभंग किती? तर 27च. विठाला विठाला विठाला. मी मगाच बोलून गेले की हरिपाठ ही वारकऱ्यांची संध्या आहे. हरिपाठ ही वारकऱ्यांची संध्या आहे. आता संध्या कोण करतात? तर संध्या ब्राह्मण लोक करतात. संध्येमध्ये प्रमुख मंत्र कोणता? तो म्हणजे गायत्री मंत्र, जो की 4ही वेदांचा ज्याच्यात समावेश आहे.
त्याच अक्षरी किती तर 27च. इथं गायत्री मंत्र कोणाकोणाच्या देवापुढे आहे? वर हात करा पाहू. वा, यांच्यासाठी टाळ्या वाजा एकदा. आता गायत्री मंत्र मी म्हणून दाखवते एकदा. ओम भूर्भुवः स्वः तस्मै सूर्यवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. श्रीमद भगवद्गीतेमध्ये व्यासमर्दिनी वर्णन केले आहे. आमचे गुरुजी म्हणायचा हा व्यासांचा हरिपाठ आहे. या सर्व श्लोकाचा आणि हरिपाठाचा अर्थ यात बहुतेक साम्य आढळतो. म्हणूनच हरिपाठाला सामान्यतः म्हणता येणार नाही. विठाल विठाल. मग किती जणांना हातवरी केलं तर त्यांना आता पण हातवरी करायचं आणि सांगायचं हरिपाठामध्ये हरी हा शब्द किती वेळा आला आणि हरिपाठ हा शब्द किती वेळा आला सांगा. खालच्यांना पण सांगा. बराबर. हरी हा शब्द 59 वेळा ना, हरिपाठ हा शब्द 11 वेळाला. वाटलं सर पडताळून पहा खाली बसल्यानं बायांनो, वाटलं सर पडताळून पहा. जसं की हरिपाठ गेले ते निवांतची ठेले, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, समान दिसे जीवन हरिपाठ. कल्पना करा मंदिर म्हणजे काय. प्रत्येक शब्दाला एक विशेष अर्थ आहे. आपण अक्षरशः पाहू मंदिर म्हणजे काय माहिती का? होतं कुणाला माहिती का? खालच्या बाया बोल चला, माहिती का? माहित नाही कोणालाच? तर ऐका मी सांगते. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. आता युवक, युवकचा अर्थ कुणाला माहिती का? इथं बसले युवक, सांगा युवक, युवकचा अर्थ सांगा. कुणालाच माहित नाही का? युवकाला पण माहित नाही का? तर ऐका, युवकचा अर्थ असा आहे. युग म्हणजे विष्टाची सत्यता, व म्हणजे वशिष्ठाचे ज्ञान, क म्हणजे कर्णाचे दान. विठाल विठाल विठाल. आपण हरिपाठाचा पण अक्षरशः अर्थ पाहू. ह म्हणजे हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. रि म्हणजे रिकामा अर्धगडी राहू नकोस. प म्हणजे पापाचे कळप पडती पुढे. ठ म्हणजे ठाईच समाप्ती झाली जसे किंवा ठाईच मुराला अनुभव. याचा थोडक्यात विचार करू. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा म्हणजेच हरी हरी म्हणत राहा. रिकामा अर्धगडी राहू नकोस म्हणजेच सातत्याने भजन कर. असं केल्याने काय परिणाम होईल अथवा काय फायदा होईल तर पापाची कळप पडती पुढे. पापच राहणार नाही तर परमात्म्याची सिद्धी प्राप्त होते. ठाईच समाप्ती झाली जसे किंवा ठाईच मुराला अनुभव. विठाला विठाला. ही झाली अभंगची प्रस्तावना. तुकोबारे अभंगच्या प्रथम चरणात सांगतात. यासाठी केला होता अट्टहास, साठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा.
ठास शेवटचा दिस गोड व्हावा. एक दृष्टांत सांगते मी, आठवलं म्हणून दृष्टांत सांगते.